Dear student, last lecture we see about polarization by scattering. Scattering means when a light particle is incident on dust, then it propagates in all possible direction. It is called as a scattering of light, and due to scattering of light we get blue color of sky. In the absence of scattering, there is no light or darkness we found, and we know the scattering of light as it is directly proportional or inversely proportional to the fourth power of wavelength. That is, blue color has minimum wavelength, and due to which we get blue color of the sky. Now we see about interference. आता इंटरफरन्स म्हणजे काय आहे? मिक्सिंग ऑफ वेव्हज आहे. काय तर एकमेकांमध्ये मिक्स होणे. जसं आता आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये पाहिलेलं आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये काय पाहिलं? मिक्सिंग ऑफ टू वेव्हज विच आर the displacement traveled by each and every wave independently, and their resultant we get vector sum. तशाच प्रकारे इथं आपल्याला काय मिळालेलं आहे? इंटरफरन्स मध्ये रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज द सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल which are individual waves, and it is a vector sum. That is, some point gets maximum displacement and some point gets minimum displacement. As we know, that is addition of amplitude and cancellation of amplitude घेतो. आणि आपल्याला माहित आहे की इंटेन्सिटी ऑफ लाईट असेल किंवा इंटेन्सिटी ऑफ साऊंड असेल, इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द amplitude. त्याप्रमाणे आपल्याला काय सांगता येतं? इन ऍडिशन द वेक्टर्स ऍडिशन होतात, म्हणजे तर काय होतं? आपल्याला अँप्लिट्यूड मध्ये ऍडिशन होते, म्हणजे काय सांगता येते? इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळते. आणि कॅन्सलेशन इन डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं? अँप्लिट्यूड कमी होतं, मिनिमम होतं, झिरो होतं. दॅट इज कॅन्सलेशन टेक्स प्लेस होतं. दॅट इज आता याच्यामध्ये जर पाहू लागलो तर आपल्याला सांगता येतं. आता ऍडिशन केव्हा होतं? when two waves are in a phase. That is, crest of one wave coincides with crest of other wave, or trough of one wave coincides with trough of other wave. There will be addition of amplitude, addition of amplitude. If the amplitude of two waves is same, then there is addition होतं, म्हणजे a plus a बरोबर 2a येतं. म्हणजेच इंटेन्सिटी आपल्याला काय मिळतं? 4a स्क्वेअर मिळतं, म्हणजे इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळते. आणि म्हणजे काय सांगता येतं? आपल्या इथं ऍडिशन केव्हा घडतं? when two waves are in phase असतील तेव्हा ऍडिशन होतं. आणि when these two waves are in out of phase असतील त्यावेळेस कॅन्सलेशन होतं. कॅन्सलेशन म्हणजे काय होतं? इथं झिरो डिस्प्लेसमेंट होतं. झिरो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं? पुन्हा इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड झिरो झाला म्हणजे काय होतं? आपल्याला इंटेन्सिटी ऑल्सो गेट मिनिमम. दॅट इज in this way we get maximum and minimum point due to superposition. Thus the intensity we get आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त larger at some places and smaller at some places, which is called as interference. आपण काय म्हणतो? इंटरफरन्स. ड्यू टू इंटरफरन्स आपल्याला काय मिळतं? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऍज वेल ऍज मिनिमम डिस्प्लेसमेंट मिळतं. आता इथं जर आपण आकृती पाहिलं तर देर आर टू सोर्सेस आहेत बघा, S1 and S2. These two sources which emits
डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड किंवा दोन वेव्ज आहेत. आता आपण जर हे दोन्ही वेव्ज कसे आहेत, वॉटर वेव्ज आहे समजून. आता एखाद्या शांत पृष्ठभागावर, मोठ्या पाण्याच्या पृष्ठभागावर जर आपण दोन दगड टाकले तर काय होतं, वेव्ज निर्माण होतात आणि ते दोन्ही वेव्ज काय होतात, एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिक्स होतात. आपण कधी कधी समुद्र सपाटीवर पर्यटनासाठी गेल्यानंतर मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि दोन लाटा एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला जो काही अनुभव मिळतो तेच अनुभव आपल्या इथं इंटरफरन्स मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे इथं दोन्ही वेव्ज एकमेकांमध्ये मिक्स झाले तर कुठं आपल्याला जास्त उंच लाटा गेलेल्या आढळतात, कुठं कमीत कमी लाटा गेलेले आढळतात. अशा प्रकारे आपण करू शकतो, इंटरफरन्सचा अनुभव घेऊ शकतो. आता ह्या आकृतीमध्ये आपण S1 आणि S2 टू सोर्सेस ऑफ वॉटर वेव्ज आहेत ऑफ सेम वेवलेंथ अँड अँप्लिट्यूड. हे सगळं काय आहे, सेम वेवलेंथ आहे आणि सेम अँप्लिट्यूड आहे, विच आर इन फेज विथ ईच अदर, दॅट इज इक्वल इन फेजेस. कसे तर इक्वल इन फेजेस आहेत. हिअर आता इथे काय केलं आपण, ब्लॅक लाईन्स अँड रेड लाईन्स दाखवलेले आहेत. इथं आपण ब्लॅक लाईन शोज क्रस्ट व्हाईल, हे क्रस्ट आहे आणि हे काय, रेड लाईन शोज ट्रप. बघा हे काय, क्रस्ट आणि ट्रप आहे. जिथं जिथं क्रस्ट आणि क्रस्ट एकत्र येतात किंवा ट्रप आणि ट्रप एकत्र येतात, तिथं बघा आपण दिस इज द क्रस्ट अँड क्रस्ट आहे, दिस इज द ट्रप अँड ट्रप आहे. आपण डॉटेड लाईन दाखवलेला आहे आणि डॉटेड लाईन म्हणजेच काय, आपल्याला डॉट दाखवलेला आहे म्हणजे काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळालेला आहे. म्हणजे तिथं काय असतं, आपल्याला टू वेव्ज आर इन फेज आहे आणि अँप्लिट्यूड काय मिळतं, आपल्याला मॅक्झिमम मिळतं, ऍडिशन होतं अँप्लिट्यूडचं. आता इथं आपण रेड आणि ब्लॅक लाईन दाखवलेला आहे. ब्लॅक लाईन्स आर क्रस्ट आहेत आणि रेड लाईन्स आर ट्रप्स आहेत. द पॉइंट्स at which crust of one wave coincides with crust of other wave or trup of one wave coincides with trup of other wave which are shown by dotted line. तर आपण काय केलं, डॉट दाखवलं होतं, डॉट्स दाखवलेलं आहे आणि at this point the displacement is मॅक्झिमम आहे आणि इट इज ए ट्वाइस दॅट फॉर द ईच वेव्ह आणि त्याचा प्रकार म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय असतं, इथं वेन टू वेव्ज आर इन फेज दॅट इज क्रस्ट ऑफ वन कोइन्साइड्स विथ क्रस्ट ऑफ अदर ऑर trup of other coincides with trup of other, then we get maximum displacement, that is constructive interference. अशाच प्रकारे इथं आपलं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स देखील दाखवता येतं. बघा काय सांगितलं, आता ब्लॅक लाईन आणि रेड लाईन. बघा हे ब्लॅक आणि रेड आहे, इथं रेड आणि ब्लॅक. बघा आता दोन्ही वेगवेगळे आहेत. रेड म्हणजेच काय होतं, ट्रप होतं, ब्लॅक म्हणजे क्रस्ट होतं. आता इथं काय आहे, रेड आणि ब्लॅक आहे म्हणजे आपण काय सांगतो, ट्रप आणि क्रस्ट. त्याच्यानंतर इथं क्रस्ट आणि ट्रप आहे, इथं क्रस्ट आणि ट्रप आहे, कोइन्साइड्स होतात, ते आपण स्टारनं दाखवलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. इथं काय होतं, मॅक्झिमम काय होतं, इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट. इथं काय होतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं. आता इथं मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, झिरो डिस्प्लेसमेंट होतं आणि आपल्याला इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं. म्हणजे तिथं आपल्याला वेन टू वेव्ज आर इन फेज असतील कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि वेन टू वेव्ज आर आउट ऑफ फेज असतील तर आपल्याला काय मिळतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं. दस अलॉंग सम पॉइंट स्ट्रेट लाईन रेडियली डायव्हर्जिंग. आता डायव्हर्जिंग म्हणजे काय होतंय, एकमेकापासून दूर जाणे. द मिड पॉइंट S1 आणि S2, S1 आणि S2 च्या डायव्हर होतात म्हणजे एकमेकापासून लांब जातात.
देर इज कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि हे आपल्याला यंग या शास्त्राने, थॉमस यंग या शास्त्राने 1801 मध्ये दाखवलेला. दिस इज द फर्स्ट प्रूफ ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट. ह्याच्यासाठी आपण वेव्ह नेचर ऑफ लाईट प्रूव्ह करू शकतो. अशा प्रकारे आपण इंटरफरन्स पाहिलेला आहे. इंटरफरन्स मध्ये दोन प्रकारचे इंटरफरन्स आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता त्याच्यानंतर आपण कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. आता कोहेरंट मीन्स द सोर्सेस ऑफ लाईट हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट फेज डिफरन्स. कोहेरंट मीन्स आता काय सांगतात आपल्याला, कोहेरंट मीन्स सेम फ्रिक्वेन्सी. काय सांगता येतं, सेम फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट फेज डिफरन्स. ह्याला आपण काय म्हणतो, कोहेरंट सोर्सेस म्हणतो. म्हणजेच कॉन्स्टंट फेज डिफरन्स आर कॉल्ड ॲज कोहेरंट सोर्सेस. The space there are large number of sources overlapping. आता इथं आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ वेव्हज आहेत विच आर ओव्हरलॅपिंग होतात, एकमेकावर पडतात आणि ओव्हरलॅप होतात आणि वी एबल टू सी इंटरफरन्स. त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, इंटरफरन्स पॅटर्न पाहायला मिळतं. दिस इज बिकॉज डिफरंट सोर्सेस emit waves of different frequencies. बघा, different sources emit waves of different frequencies, and even if they emit waves of the same frequency, they are not in phase. Thus, the interference pattern is sustained over the significant length and of time for us to see. फॉर इंटरफरन्स वी नीड. बघा, आपल्याला इंटरफरन्स मिळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, टू सोर्सेस मस्ट बी कोहेरंट. आता कोहेरंट म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी आणि कॉन्स्टंट फेज डिफरन्स हे असणं आवश्यक आहे. फेज डिफरन्स बिटवीन देम काय असणं आवश्यक आहे, कॉन्स्टंट असणं आवश्यक आहे. दिस कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड बाय प्रायमरी सोर्सेस. तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे स्वतःहून इमिट करणारे सोर्सेस ते काय करणार नाही, तर कोहेरंट सोर्सेसची कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते एकाच सोर्स पासून, प्रायमरी सोर्स पासून दोन सोर्सेस निर्माण झालेले त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी सोर्सेस म्हणतो. त्याच्यापासून देर नीड नॉट बी मस्ट बी कॉन्स्टंट फेज डिफरन्स, फेज रिलेशन बिटवीन देम. फॉर दिस वी नीड secondary sources from the same primary sources. म्हणजे यासाठी आपल्याला दोन सोर्सेस सेकंडरी कसे असणं आवश्यक आहे, तर जे ते आपल्याला एकाच प्रायमरी सोर्स पासून मिळालेले असणं आवश्यक आहे. आणि ते आपण यंगचं डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये पाहतो. कसे पाहतो, यंगचं डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता इथं आपण in double slit experiment, a plate waveform is fall on the opaque screen. हे प्लेन वेव्हफॉर्म काय केलं आपण, opaque स्क्रीन वर इन्सिडेंट केलेला आहे. ए बी हॅव्हिंग टू सिमिलर नॅरो स्लिट. टू सिमिलर नॅरो स्लिट, एकदम नॅरो स्लिट्स आहेत. A plane waveform by placing linear source S far away from the screen or by placing it at the focus of convex lens kept close to the EP, we get plane wavefront. The figure shows the cross section of the experimental setup. I have cross section of the experimental setup, and slits have their lengths perpendicular to the plane of input. On the observing screen, P dash Q placed
behind EP and S1 and S2 are equidistant from, yes, S1 and S2 are equidistant from, yes, so wavefronts are in phase, in phase. When the rays fall on S1 and S2, rays fall on S1 and S2, the slit acts as secondary source. Secondary source of light and which emits cylindrical wavefront, cylindrical wavelets to the right of EP, which are in a phase. Due to superposition, we get constructive interference shown by dotted. बघा जिथे आपण मॅक्झिमा लिहिलेला आहे त्याला आपण काय म्हणतो constructive interference. That is, waves are in phase. That is, crest of one coincides with crest of other, and trough of one coincides with trough of other. त्याला आपण काय म्हणतो constructive interference. त्याचा maximum intensity of sound मिळते. ते काय झालं constructive interference shown by dots and with high intensity, and this is the bright fringe किंवा bright point म्हणतो आपण सांगतो bright point म्हणतो, and the images of the slits are perpendicular to the plane of wave. आता मीडियम आहे बघा सेंटर लाईट आपण काय सांगू शकतो there is midway between these lines are joining the star. बघा आता स्टार बघायचं स्टार काढलेला आपण त्याला आपण काय म्हणतो मिनिमा म्हणतो. काय म्हणतो स्टारला आपण मिनिमा. आता इथे मिनिमा आपल्याला क्रस्ट ऑफ वन कोइन्साइड्स विथ ट्रप ऑफ अदर आणि ट्रप ऑफ अदर कोइन्साइड्स विथ क्रस्ट ऑफ अदर. त्याला आपण काय म्हणतो स्टार म्हणतो आणि या स्टारला आपण काय म्हणतो मिनिमा म्हणतो. आणि ते काय आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न आहे. ते इंटेन्सिटी काय मिळते आपल्याला कमीत कमी मिळते आणि त्याला आपण काय म्हणतो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. आणि ते दोन वेळ कशा आहेत आउट ऑफ फेज आहेत. आउट ऑफ फेज म्हणजे काय सांगते आपल्याला trough of one wave coincides with crest of other, or crest of other coincides with trough of other. हे एकमेकांवर पडल्यानंतर काय होतं आपल्याला डार्कनेस मिळतं मिनिमम इंटेन्सिटी मिळतं. त्याला आपण काय म्हणलेलं आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतात. तिथे आपल्याला द डार्क अँड ब्राईट रिजन्स आर कॉल्ड फ्रिंजेस. आपण डार्क आणि ब्राईट रिंजेस मिळतात. रिजन मिळतो त्याला आपण काय म्हणतो फ्रिंजेस मिळतो. द होल पॅटर्न इज कॉल्ड ॲज द इंटरफरन्स पॅटर्न. त्याला आपण काय म्हणतो इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो. We determine the intensity of fringe mathematically, in which we take two sources S1 and S2 from origin O पासून ऐकले two sources घेतले आहेत. Let these the displacement small d काय आहे distance between two sources आहे. काय आहे दोन्हीतलं अंतर स्मॉल डी सांगता येतं. दोन्हीतलं अंतर स्मॉल डी is the distance between two sources. Capital D is the distance between screen and source आहे. हे आपल्याला माहित आहे आपण अगोदर बघितलेलं आहे. The point O dash is the equidistant. बघा O dash कसा आहे equidistance आहे from S1 and S2. So wavelet travel equal distance. wavelet काय करतात equal distance travel करतात. also in phase. आणि ती कशी येतं एकमेकाला फेज आहे. इन फेज म्हणल्यानंतर आपल्याला कोणती कंडिशन मिळाली कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाला. काय मिळाला आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाला. दिस इज द सेंट्रल. आणि सेंट्रलचं डिस्प्लेसमेंट किती असतं 0 असतं. आणि सेंट्रल म्हणल्यानंतर काय मिळतं आपल्याला ऑलवेज गेट ब्राईट पॉईंट. काय मिळतं ब्राईट फ्रिंज मिळतं किंवा त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दिस इज द सेंट्रल ब्राईट पॉईंट किंवा फ्रिंज म्हणतो. आणि विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ वेव्ह.
त्याच्यानंतर इथं आपण पी पॉइंट घेतलेला आहे. पी बी द एनी पॉइंट. द टू वेव्हलेट्स ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस. बघा S1P आणि S2P काय करतात, these two waves travels different distances and reach at point, so phase will not be same. आता काय होतं इथं फेज सारखा नसतो. म्हणजेच काय होतं इथं आपला फेज डिफरन्स किंवा पाथ डिफरन्स वेगवेगळा असू शकतो. म्हणजेच पाथ डिफरन्स बिटवीन S1P and S2P. बघा पाथ डिफरन्स बिटवीन S1P and S2P is an integral multiple. म्हणजेच काय सांगते आपल्याला S1 minus S2. बघा this is the path difference which is traveled by two waves, which is the integral multiple of wavelength. बघा this path difference is integral multiple of wavelength. त्याला आपण काय म्हणतो constructive interference म्हणतो. आणि these waves are कशा आहेत इन फेज आहे, त्याला आपण काय म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. काय म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये काय म्हणतात पाथ डिफरन्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ असते. काय असते इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ असते. आणि द पॉइंट बघा आता दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजेच काय म्हणतो आपल्याला तर पॉइंट विल बी the point P will be bright मिळतं. काय मिळतं ब्राईट मिळतं. आता if this path difference S1P minus S2P is equal to odd integral multiple of half the wavelength. काय आहे odd integral multiple of half the wavelength. म्हणजे आपल्याला काय सांगता येतं n minus 1/2 किंवा n minus 1 2n minus 1 सांगायचं किंवा 2n plus 1 सांगायचं. 2n minus 1 half the wavelength or integral multiple of half the wavelength. त्याला आपण काय म्हणतो the point will be dark मिळतं. त्याला आपण काय म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. काय म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि the point will be काय मिळतं point P will be dark. म्हणजेच काय मिळतं आपल्याला मिनिमम इंटेन्सिटी आणि इथं मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळते. अशा प्रकारे आपल्याला एंज किंवा डिटर्मिनेशन ऑफ रेंज इंटेन्सिटी गणिताच्या सहाय्याने किंवा मॅथमॅटिकली काढत असताना. तर त्याचा फ्रॉम ट्रायंगल बघा कोणते दोन ट्रायंगल मिळाले. फ्रॉम ट्रायंगल S1 dash P. बघा S1 हे P घेतला आपण. S1 dash P, S2 dash P and triangle S2 dash P. ह्या दोन त्रिकोणामध्ये बघितलं तर आपल्याला आता हे दोन्ही कसे येतं या दोन्ही त्रिकोणाचे S1P आणि S2P कसे येतं कर्ण आहेत. म्हणून त्याची आता पायथागोरसचा प्रमेय जर वापरलं तर काय म्हणतात आपल्याला S2P ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1P ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. आता काय सांगता येतं बघा S2P बघा S2P. आता हे त्या त्रिकोणाचा डायगोनल झाला तर त्याच्यामध्ये पायावर अधिक उंचीवर असतो. पाया काय तर S2 डॅश म्हणजेच काय होतं हे काय होतं डी स्क्वेअर होतं. काय होतं डी स्क्वेअर. त्याच्यानंतर आता S2P म्हणल्यानंतर काय सांगता येतं S2 डॅश P म्हणजेच काय होतं इथं इथून इथपर्यंत ओ पर्यंत y आहे पुढं किती आहे x आहे. म्हणजे इथं आपण किंवा ह्याला आपण काय सांगता येतं प्लस y अधिक d भागिले 2 कंसाचा वर्ग
हे काय मिळालं S2P स्क्वेअर मिळाला पायथागोरसचा प्रमेय वापरून. त्याच्यानंतर मायनस पुन्हा आता ह्याच्यामध्ये बघा ह्या त्रिकोणामध्ये बघा S1 डॅश P म्हणजे पुन्हा हा कर्ण झाला S1P. तर आता याचं काय होतं पाया वर्ग काय येतं S1 डॅश म्हणजेच काय होतं D स्क्वेअर येतं प्लस आता इथं जर पाहिलं तर याच्यातून हा D भागिले 2 वजा करावा लागेल म्हणजे काय होतं डिस्टन्स बिटवीन द टू सोर्सेसच्या हाफ आहे म्हणजे इथं काय झालं y मायनस D भागिले 2 कंसाचा वर्ग. अशा प्रकारे काय मिळालं आपल्याला S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर मिळालं. आता इथं जर याचं हे काय झालं दोन संख्येच्या वर्गाची वजाबाकी म्हणजे इथं काय झालं S2P मायनस S1P इंटू S2P प्लस S1P ह्याचा विस्तार झाला. त्याचा विस्तार करत असताना काय सांगता येईल प्रथम पदाचा वर्ग किंवा हे असंच म्हणा त्याचा विस्तार करताना y स्क्वेअर प्रथम 2 गुणिले प्रथम पद गुणिले द्वितीय पद अधिक द्वितीय पदाचा वर्ग. हे पहिल्याचं झालं. आता मायनस पुन्हा काय सांगता येतं D स्क्वेअरला D स्क्वेअर तसंच ठेवायचं परत याचा प्रथम पदाचा वर्ग वजा 2 गुणिले प्रथम पद गुणिले द्वितीय पद त्याच्यानंतर अधिक द्वितीय पदाचा वर्ग हे विस्तार करून मांडला आपण इथं. तर तिथे काय सांगता येईल आपल्याला D स्क्वेअर प्लस आता हे 2 कॅन्सल झाले प्लस y स्क्वेअर प्लस YD प्लस D स्क्वेअर भागिले 4. आता हे मायनस करून घ्या म्हणजे D स्क्वेअर मायनस y स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस पुन्हा 2 कॅन्सल केले YD राहिलं पुन्हा हे मायनस झाला म्हणजे D स्क्वेअर भागिले 4. आता काय हे D स्क्वेअर कॅन्सल झालं हे y स्क्वेअर कॅन्सल झालं हे कॅन्सल झाले तर राहिलं काय YD प्लस YD म्हणजे 2YD. त्याच्यानंतर आता हे आपल्याला S2P मायनस S1P काढायचं आहे म्हणून S2P मायनस S1P बरोबर काय सांगता येतं 2YD डिवायडेड बाय S2P प्लस S1P सांगता येतं. अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येतं दिस इज द डिस्टन्स याला आपण पाथ डिफरन्स सांगितलेला आहे डेल्टा एल बरोबर आपल्याला काय सांगता येतं 2YD डिवायडेड बाय S2P प्लस S1P. आता इथं आपल्याला काय सांगता येतं S1 आता D is very small as compared to the capital D. म्हणजे तिथं आपल्याला काय सांगता येतं S1P बरोबर अप्रॉक्सिमेटली इक्वल टू S2P म्हणजे त्याच्याबरोबर D सांगता येतं. जर इथे किंमत ठेवलं तर काय मिळतं आपल्याला YD डिवाइडेड बाय D प्लस D म्हणजे 2D आणि कटून गेले तर राहिलं काय YD डिवायडेड बाय D. दिस इज द पाथ डिफरन्स मिळाला. काय मिळालं पाथ डिफरन्स मिळालेलं आहे म्हणजे पाथ डिफरन्स बरोबर आपल्याला काय मिळालं तिथं YD डिवायडेड बाय कॅपिटल D. आता इथं जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी आपल्याला माहित आहे काय माहित आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी दिस पाथ डिफरन्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल तर त्याला आपल्याला काय मिळतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं. काय मिळतं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं. म्हणजे तिथं आपल्याला फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय मिळतं दिस पाथ डिफरन्स डेल्टा L इज इक्वल टू YD डिवायडेड बाय D काढलेला आहे आणि हेच आपल्याला काय मिळतं n लॅम्बडा इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ मिळतं.
म्हणजे तिथं आपल्याला दिस इज द पोझिशन आपल्याला कसे देतात therefore yn is the position of nth bright band कशाची आहे nth bright band आहे आणि इथं आपल्याला n लॅम्बडा d divided by d मिळतं दिस इज द पोझिशन ऑफ nth bright fringe n bright fringe साठी आपल्याला दिस इज द पोझिशन मिळालेली आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघा आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय सांगितलेलं आहे दिस पाथ डिफरन्स इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ हाफ द वेवलेंथ दॅट इज डेल्टा एल बरोबर आपण काय काढलेला आहे वाय डी डिवायडेड बाय टी इज इक्वल टू इथं काय सांगतो आपण हा बघा n टू n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2 ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ आणि पोझिशन फॉर nth डार्क बँड आणि आपल्या इथं nth डार्क बँड साठी आपल्याला 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2 d divided by d this is the position of nth dark band साठी मिळालेलं आहे. Now we say about fringe width or band width. Fringe width किंवा width म्हणजे माहित आहे आपल्याला width म्हणजे जाडी रुंदी किंवा दोन आता आपण दोन फ्रिंजेस पाहिले कोणते कोणते ब्राईट फ्रिंज आणि डार्क फ्रिंज पाहिजे त्या दोन्हीतलं अंतर किती असते आपल्या काढता म्हणजे काय होतं फ्रिंज विड्थ म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट और डार्क bright or dark fringes is called fringe width. त्याला आपण काय म्हणतो फ्रिंज width. दोन्हीतली जाडी म्हणजेच दोन लगतचे डार्क बँड असतील किंवा ब्राईट बँड असतील त्या दोन्ही मधला अंतर म्हणजे काय आहे फ्रिंज width आहे. तर इथं आपल्याला द पोझिशन ऑफ काय माहित आहे nth ब्राईट बँड माहित आहे आणि पोझिशन म्हणजे आता नाव द पोझिशन ऑफ nth ब्राईट बँड बघा yn बरोबर आपल्याला काय सांगता येतं yn बरोबर आपल्याला सांगता येईल इथं n लॅम्बडा d डिवायडेड बाय d सांगता येतं आणि पोझिशन फॉर द nth ब्राईट बँड बरोबर काय सांगता येतं n प्लस 1 लॅम्बडा d डिवायडेड बाय d दिस आर द पोझिशन्स ऑफ nth ब्राईट बँड अँड n प्लस 1th ब्राईट बँड. आता बँड विड्थ म्हणजे काय होतं बँड विड्थ म्हणजे या दोन्हीतलं अंतर आहे विड्थ इज इक्वल टू y वर म्हणजेच ह्याला आपण कॅपिटल एक्स ने दाखवतो कशाने दाखवतो कॅपिटल एक्स म्हणजे as we know the successive position of nth bright band and dark n plus 1 bright band. The distance between these two we get the bandwidth. These are the successive positions. आता इथं आपण कॉमन असलेलं बाहेर काढतो लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी कॉमन आहे तर n प्लस 1 मायनस n टाकतं हे n कटून गेलं काय मिळालं
दिस इज द बँडविड्थ फॉर त्यासाठी मिळालं ब्राईट बँडसाठी मिळालं. त्यासाठी मिळालं दिस इज द बँडविड्थ फॉर ब्राईट बँडसाठी मिळालं. अशाच प्रकारे आपल्याला काय करता येतं फॉर डार्क बँड. त्यासाठी डार्क बँड. आता डार्क बँड साठी आपल्याला सक्सेसिव्ह पोझिशन किंवा पोझिशन फॉर डार्क बँड yn बरोबर ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ असते हे आपल्याला माहित आहे. आता दिस इज द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. तर इथं लॅम्बडा डी डिवायडेड बाय 2 दिस इज द पोझिशन ऑफ nth डार्क बँड. तशाच प्रकारे पोझिशन फॉर n+1th डार्क बँड साठी आपल्याला काढता येतं इथं 2+1 -1 into lambda d divided by 2d. These are the successive positions of nth dark band and n+1th dark band. Therefore bandwidth त्याला आपण काय म्हणतो y - n. ह्याला आपण x न दाखवलं तर इथं आपण काय सांगता येईल पुन्हा 2n+2 - 1 किंवा इथं आपण 2n+1 घेतलं तरी चालतं +1 लॅम्बडा डी डिवायडेड बाय 2d मायनस 2n - 1 लॅम्बडा डी डिवायडेड बाय 2d. आता इथं जर कॉमन काढलं तर काय मिळतं कॉमन लॅम्बडा डी. लॅम्बडा डी बाय 2d कॉमन मिळाले तर राहिलं काय आता 2n+1 आणि मायनस 2n -+1 म्हणजे इथं पुन्हा हे 2 कॅन्सल झाले तर राहिलं काय 2 लॅम्बडा डी डिवायडेड बाय 2d. पुन्हा हे कॅन्सल झालं तर काय मिळालं बँडविड्थ बरोबर लॅम्बडा डी डिवायडेड बाय d. दिस इज द बँडविड्थ फॉर डार्क बँड साठी मिळालं. ह्या दोन्ही वरून जर पाहिलं तर आपल्याला बँडविड्थ फॉर डार्क बँड आणि बँडविड्थ फॉर bright band is the same. Therefore we can say that as both dark and bright bands are equidistant, therefore which have equal bandwidth. Equal bandwidth time आपण का सांगू शकतो डार्क बँड्स and bright bands are equidistant असतात. त्याच्यानंतर आता the relation between the relation between path difference म्हणजेच path difference to delta L आणि phase difference या दोन्हीतलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. त्याला आपण डेल्टा फाय म्हणतो. त्या दोन्हीतलं रिलेशन आपल्याला दाखवता येतं. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π/λ into path difference. बघा दिस इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स आहे. Thus the phase difference between two successive waves reaching P from S1 and S2 is delta phi is equal to, this is the phase difference आहे yt divided by t into 2π/λ. This is the phase difference आहे आणि phase difference for
yn इज इक्वल टू काय सांगता येतं n2 पाय सांगता येतं वेअर n इज इक्वल टू 0 प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 अशा प्रकारे आपल्याला n सांगता येतं. दिस कंडिशन फॉर द कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे कशासाठी आहे फॉर constructive interference. त्याच्यानंतर डेल्टा पाय एन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विच इज ए इंटिग्रल मल्टिपल ऑफ ऑड इंटिग्रल मल्टिपल आहे म्हणजेच 2n मायनस 1 into पाय. हे कशासाठी मिळालं फॉर वेअर n इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस 2 प्लस ऑर मायनस 3. सो हे कशासाठी मिळालं फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दिस इज कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे तशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी पाहिलेला आहे. आता बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला पाहू.